प्रेक्षक हो नमस्कार. आपल्या एपिसोडचा वेळ निघून गेलेला आहे. जे झालंय ते आता बघूयात. ऐश्वर्या सारंगला म्हणत असते, आईचे दागिने आहेत ना? सारंग म्हणतो, हां दागिने. ऐश्वर्या म्हणते, हो कपाटात आईचे, माझे, जानकीचे आणि ऋषिकेशच्या आईचे दागिने आहेत ना कपाटात? मला वाटतं त्याचे 70-80 लाख तर सहजच मिळतील त्या दागिन्यांचे. सारंग विचार करत असतो. ऐश्वर्या म्हणते, मी काय म्हणते, आपण ते सगळे दागिने विकूया आणि ते पैसे येतील ते पैसे आपण त्या माणसाला देऊन टाकूया आणि ह्याच्याकडून थोडी मुदत मागूया. यामुळे काय होईल, थोडी जीवाला शांती मिळेल. काय वाटतं तुम्हाला? सारंग पहिल्यांदाच बरोबर उत्तर देतो. सारंग म्हणतो, लाज नाही वाटत तुम्हाला? काय वाटतं विचारताय? काय बोलताय तुम्ही? दागिने? एक तर राहतं घर गहाण ठेवायला लागले. आईचे दागिने? नाही, हे नाही जमणार. मी नाही करणार आणि तुम्हाला सुद्धा हे मी करू नाही देणार. ऐश्वर्या म्हणते, मग काय करायचं? ते दागिने गळ्यात घालून रस्त्यावर मिरवायचं तुम्हाला? सारंग म्हणतो, नाही. ऐश्वर्या म्हणते, एकही शब्द बोलू नकोस. आधी ही स्पर्धा ना तुमच्यामुळे हारलोय, त्यामुळे बोलायचा अधिकार तुम्ही गमावलाय. सो मी आता जे काही सांगते ना तेच ऐकायचं आणि तेच करायचं. ते दागिने विकून पैसे द्यायचे, पुढे दुसरा पर्याय नाही आपल्याकडे. आणि सारंग गळून खाली बसतो. इकडे अवंतिका सौमित्रला विचारते, सौमी काय म्हणाला तो माणूस? सौमित्र म्हणतो, काही खरं वाटत नाही मला. एकतर तो माणूस पोलिसांना किंवा कायद्याला घाबरणारा वाटत नाही. त्याचं बोलणं वागणं याच्यावरून कळतंय की तो किती वेल कनेक्टेड आहे. मुळात ना हा सारंग आपल्याला अर्धवट गोष्टी सांगत असतो. अवंतिका विचारते, म्हणजे? सौमित्र म्हणतो, म्हणजे त्याने मारलं हे सांगितलं, पण का मारलं हे नाही सांगितलं. कारण सारंगने आधी त्या माणसाची कॉलर धरली. अवंतिका म्हणते, काय? हां, अरे काय बोलतोयस तू? आणि सारंग भाऊजी असं का करतील? तेच तर ना, पैसे पण घ्यायचे आणि दादागिरी पण करायची. का नाही मारणार तो माणूस? त्या माणसाच्या मोबाईलमध्ये प्रूफ आहे. आपण लिगली वीक आहोत. अवंतिका म्हणते, हो नो, मग आता पुढे काय करायचं आपण? सौमित्र म्हणतो, मी एक काम करतो, माझी 7 लाखाची एवढी मोडतो. एक त्या लोनची इन्स्टॉलमेंट क्लिअर करून आपण. अवंतिका म्हणते, बरं माझ्याकडे पण 5 लाखाची एफडी आहे, मी ते पैसे देऊ शकते सौमी. सौमित्र म्हणतो, एवढं सगळं करून 10-12 लाख जमा होतायत. काय न लोन 5 करोडचं आहे. तो माणूस 10-12 लाख घेऊन शांत बसणारा नाहीये. आणि ती माणसं पण विचित्र आहेत ग. मला वाटतं ही सिच्युएशन इतक्या सरळ मार्गाने हँडल करतील. अवंतिका म्हणते, घाबरलेलीच असते सौमी. ते घरी येऊन मारहाण तर करणार नाहीत ना? मला खरंच खूप टेन्शन आलंय. हे घर आपल्या हातून जाणार नाही ना? सौमित्र म्हणतो, हे बघ असलं काही बोलू नकोस. असं काही होणार नाहीये. प्लीज आपण दोघं मिळून हे घर वाचवू. कसं ते मला माहीत नाही, पण आपण दोघं मिळून काहीतरी करूया. पण प्लीज आईला यातलं काही सांगू नकोस. मगाशीच मी आईची समजूत काढली. जर आईला हे कळलं ना तर तिच्या पायाखालची जमीन सरकेल. आणि तिथं आई नाना येतात. नाना काहीतरी बोलायला जातात. आई म्हणते, सौमित्र काय म्हणालास तू? हे घर आपल्या हातून जाणार आहे. सौमित्र म्हणतो, आई शांत हो, असं काही नाहीये. काही होणार नाहीये. आई म्हणते, सौमित्र खोटी आशा लावू नकोस. मला तू आता काय म्हणाला सांग की हे घर आपल्या हातातून जाणार नाही. हे घर म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे रे. मी असं काही होऊ देणार नाही. हे घर अवंतिका म्हणते, आई प्लीज शांत व्हा. आई म्हणते, अगं कशी शांत होऊ? आई नानांना म्हणतात, अहो बघा ना हे काय म्हणतायत. हे आपलं घर जाणार, आपलं सर्वस्व जाणार आपल्या हातून. आता आपण काय करायचंय? कोण वाचवेल आपल्याला? आपण कुठे जायचं? कोण वाचवेल आपल्याला? आणि आई रडतात. नाना सांगतात, जानकी. आणि हे ऐकून सौमित्र अवंतिका एकमेकांकडे पाहतात. नाना म्हणतात, जानकी वाचवेल हे घर. आई म्हणते, जानकी? नाना म्हणतात, हां. आई म्हणते, जानकी रात्रीच्या वेळी देवासमोर हात जोडून बसलेली असते. ती देवाशी बोलत असते, देवा आज माझ्या कुटुंबावर पुन्हा कुठलं तरी संकट आलंय. ते दूर कर देवा. तू मला कुठली कसोटी द्यायला लावतोयस? मला असं वाटतंय मी आता तिथे जाऊ आणि त्यांना मदत करू, पण मी हे नाही करू शकत, नाही जाऊ शकत. ऋषिकेश बोललेलं जानकीला आठवतंय की त्या घरात आपलीच माणसं राहतात. हे मला कितीही पटवायचा प्रयत्न केलास तरी मी ऐकणार नाही. म्हणून तुला म्हणतोय तू तिथे जायचं नाही. जानकी पुढे बोलते, एक मन म्हणते सुनेचं कर्तव्य पार पाडावं, तर दुसरं मन म्हणते बायको म्हणून नवऱ्याला त्रास होईल. असं काहीच करू नकोस. मी काय करू देवा तूच सांग. मी आता ऋषिकेशला नाही जास्त त्रास देऊ शकत. मला आता तूच काहीतरी मार्ग दाखव. काहीतरी कौल दे रे देवा. काहीतरी कौल दे.
आई विचार करत फेऱ्या मारत असतात. त्यांना आठवतं की नाना म्हणाले होते जानकी घर वाचवेल. आई मनाशी बोलतात, ज्या अर्थी ह्यांनी जानकीचं नाव घेतलं त्या अर्थी ह्या मागे नक्कीच काहीतरी तथ्य असेल. पण कसं बोलू मी जानकीशी? कसा फोन करू तिला? मागच्या वेळी मी सारंगच्या म्हणण्यावरून फोन केला तर बिचारीला किती भोगावं लागलं. पण आता तिला हे सांगण्याशिवाय पर्यायच नाहीये. तिच्याशी बोलले नाही तर हे घर हातातून जाईल. नाही, ह्या घरासाठी का होईना पण मला तिच्याशी बोलावंच लागेल. आणि आई फोन घेऊन बाहेर जातात. आणि इकडे जानकीचा फोन वाजतो. जानकी म्हणते, आई, सारंग भाऊजी कशी आहेत? मला कळलंय त्यांना मारहाण झालीये. सांगा ना, ते ठीक आहेत ना? आई म्हणतात, काही ठीक नाहीये ग जानकी. तू या घरातनं गेल्यापासनं घराची घडीच विस्कटलीये. पण मला आता तर हे घरच विस्कटलंय. जानकी म्हणते, म्हणजे सगळं ठीक आहे ना? तुम्ही ठीक आहात ना? काळजी करू नका तुम्ही. आणि आई रडत रडत बोलत असतात. जानकी म्हणते, आई प्लीज रडू नका ना. मला सांगा ना काय झाले? का रडताय तुम्ही? आई म्हणते, अगं आपली कंपनी बुडायला निघाली होती म्हणून सारंगने एका माणसाकडून खूप मोठी रक्कम घेतलीये कर्ज म्हणून. आणि हे कर्ज घेताना ह्याने या माणसाला लिहून दिलं की जर हे कर्ज परत करू शकला नाही तर आपला आशीर्वाद बंगला त्याच्या नावावर होईल. हे ऐकून जानकीचं सगळं अवसान गळून जातं आणि ती लगेच खाली बसते आणि तिच्या हातातला फोनही खाली पडतो. आई म्हणतात, जानकी तू ऐकतेस ना? मग जानकीला आवाज येतो आणि ती जानकी फोन हातात घेऊन म्हणते, आई बोलताय? आपलं घर गहाण ना? आई म्हणते, हो, त्या माणसाने उद्याचीच मुदत दिली आणि उद्यापर्यंत पैसे नाही दिले तर आपलं घर जाणार जानकी. आणि आई, आपलं घर कोणाच्याही ताब्यात नाही जाणार. आई म्हणते, माझं ना डोकंच काम करत नाहीये. मला काही सुचतच नाहीये. तू येतेस का? जानकी म्हणते, मी आले आई, आताच येते. आई म्हणते, मी तुझी वाट बघते पण तू येशील ना नक्की? आणि ऐश्वर्या त्या दोघीचं लपून सगळं बोलणं ऐकते आणि स्वतःशीच म्हणते, अच्छा, आता ही म्हातारी जानकीला भेटणार आहे तर भेटून घे म्हातारे, भेटून घे. त्यावेळेस कपाटातील दागिने मला चोरता येतील. आणि इकडे सयाजीराव गाडीतून कुठेतरी चाललेले असतात. तेवढ्यात सारंग दगड घेऊन समोर उभा येतो आणि त्यांना म्हणतो, सयाजी विखे पाटील, बाहेर या, नाहीतर मी गाडी फोडील. बाहेर या. सयाजीराव घाबरतात आणि सयाजीराव सारंगराव म्हणत बाहेर येतात आणि म्हणतात, ओ दगड टाका तो दगड आधी. सारंग म्हणतो, तुमच्यामुळे झाले सासरेबुवा. नको म्हणता लोन घ्यायला लावलं तुम्ही मला, सह्या करायला लावल्यात आणि आज त्याची माणसं मला कुत्र्यासारखं मारत असताना तुम्ही म्हणताय मी काय करू? सयाजीराव म्हणतात, हे बघा जावई बापू, ऐका माझं, बसूया मग बोलूया. सारंग म्हणतो, नाही, मला बसायला वेळ नाही. मला 5 करोडचं कर्ज फेडायचंय. 2 दिवसाचा वेळ दिलाय त्याने मला, नाही तर माझं घर जप्त होईल. सासरेबुवा, तुम्ही मला आता तोडगा दिला नाही तर मी तुमचं डोकं फोडील. सारंग दगड उचलायला जातो आणि सयाजी काका त्याला अडवतात आणि म्हणतात, जावई बापू, म्या काय तोडगा काढणार? माझेच पैसे फसलेत बाजार समितीमध्ये. त्या ऋषिकेशनं बिना कमिशन बाजार भरवल्यापासून वर्कही बी बंद झाली हो. आता तुम्हीच सांगा ना, मी काय करू? ऐश्वर्याने बी फोन केलता, ती बी मला म्हणत होती. मी तिला साफ सांगितलं, बाई, काय बी मी करू शकणार नाही. सारंग म्हणतो, त्यांच्या अंगावर जाऊन, कोणाची चूक आहे? तुमच्यामुळे कर्ज घेतलंय ना मी, तुमच्यामुळे कर्ज घेतलंय ना, 5 करोडचं कर्ज घेतलंय तुमच्यामुळे, सह्या केल्या ना मी. तुम्ही तोडगा द्या सासरेबुवा, माझं डोकं फिरलंय. सयाजी काका म्हणतात, अहो यात माझी काय चूक आहे? मी बी तुमच्याच बाजूने की. आणि मला वाटलं होतं तुम्ही स्पर्धा जिंकाल पण तुम्ही हारलात. आता मी काय करणार? सारंग म्हणतो, अच्छा, माझीच चूक झाली वाटतंय. मला फोडा सगळा खापर माझ्यावर फोडा. माझीच चूक झाली. तुमचं ऐकलं ना, मी 5 करोडचं कर्ज घेतलं. सारंग रडत असतो आणि देवाला म्हणतो, देवा, आता 5 करोड कुठून आणू रे? आणि रडत रडत खाली बसतो. माझं घर गेलं. सयाजी काकाला म्हणतो, सासरेबुवा, माझं घर जाणार आहे. सासरेबुवा, मी बरबाद झालो. सयाजी काका पाण्याची बॉटल घेऊन येतात आणि सारंग ते ढकलून देतो आणि म्हणतो, नकोय मला पाणी, संपलं सगळं माझं आता. सयाजी काका म्हणतात, सारंगराव, हे बघा, असं सगळं संपत नसतं हो. आपण यातून काहीतरी मार्ग काढू ना. तुम्ही जरा धीर धरा. माझी पोरगी आहे तुमच्याबरोबर. हुशार आहे ती, लय हुशार आहे. तिच्याकडं लय आयडिया असतात, एकापेक्षा एक भन्नाट आयडिया असतात तिच्याकडे. ह्यातून नक्की काहीतरी मार्ग काढेल. शांत व्हा तुम्ही. आणि इकडे ऐश्वर्या खोलीमध्ये येते. तेवढ्यात अवंतिका तिला हाक मारते. ऐश्वर्या म्हणते, आली पांढरी पाल.
अवंतिका म्हणते, आई कुठे आहेत? ऐश्वर्या म्हणते, मला काय माहीत, मला तरी काय सांगून गेल्या नाहीत. अवंतिका म्हणते, मग तू इथे काय करतेस? ऐश्वर्या म्हणते, सकाळपासून मी बोर झाले होते. घरात तर कोणी दिसत नाहीये, फुगडी खेळायला कोणी भेटतंय का बघत होते. तू खेळते का माझ्याबरोबर? कशाला उगाचच नुसत्या चौकशा करतेस ग? आई कुठे? तू इथे काय करतेस? हे बघ, एवढाच प्रश्न विचारायचे जर तुला हौस आहे ना, तर घरात पडून राहायचं नाही, तिथं कोर्टात जायचं आणि जरा हजेरी लावत जा अधूनमधून, म्हणजे काय होईल ना, डोकं तुझं जरा शार्प राहील. अवंतिका म्हणते, अगं इतकी तोंडावर पडलीस तरी पण तोंड वरती करून उत्तरं द्यायची सवय काही गेली नाही बघ तुझी. आणि एक तर नको तिकडं डोकं लावून आमचं घर गहाण ठेवायला लावलंयस आणि वर माझ्याशी उद्धटपणे बोलतीयस. अगं जगाची नाही तर किमान मनाची तरी थोडी लाज ठेव ग. तुझ्या आगाऊपणामुळे ना ह्या घरावर ही परिस्थिती आली. ऐश्वर्या किती त्रास होतोय आईना याची कल्पना तरी आहे का तुला? किती टेन्शन आलंय, घरभर फेऱ्या मारत बसल्यात. हा ॲटिट्यूड आहे ना तुझा? ऐश्वर्या म्हणते, ए चल, लेक्चरबाजी तिकडे नवऱ्याजवळ मारायची, माझ्याजवळ नाही. आली मोठी आईची काय वारी. अवंतिका म्हणते, ऐक ना ऐश्वर्या, मला तुझ्याशी वाद घालण्यात शून्य इंटरेस्ट आहे. गुड बाय म्हणून ती बाहेर जाते आणि ऐश्वर्या म्हणते, काय बावळट आहे ही, स्वतःच म्हणते मला इंटरेस्ट नाही आणि स्वतःच माझ्याशी बोलत बसली. बरं झालं बाई गेली एकदाची, मला काम करायला मोकळी झाली असं म्हणते आणि नानाच्या रूममध्ये जाते. आणि अवंतिका पण परत स्वतःशीच म्हणते, घाईत मी फोन पण वरच विसरले आणि ती वर जाते. इकडे रूममध्ये ऐश्वर्या इकडे तिकडे बघत नाना जवळ जाते आणि नाना झोपलेले असतात. म्हणते, बरं झालं हा म्हातारा झोपला. अवंतिका वरून खाली येऊन पाहते तर आईच्या खोलीचा दरवाजा उघडा दिसतो. अवंतिका म्हणते, मग तर दरवाजा लावलेला होता आणि आता परत उघडा, सगळं ठीक तर आहे ना? तर असं म्हणून अवंतिका नानाच्या खोलीत बघायला जाते. ऐश्वर्याला चाहूल लागते आणि ऐश्वर्या आडोशाला लपून बसते. अवंतिकाला कोणी दिसत नाही. इकडे तिकडे जानकी आईला भेटायला येते आणि आईच्या जवळ जाऊन तिला बिलगते आणि रडतात. जानकी म्हणते, आई रडू नका ना, मी आले ना आता. आई म्हणते, आता आपलं घर तुझ्याच हातात आहे जानकी. नाना म्हणत होते की जानकीच या घराला वाचवू शकेल. जानकी म्हणते, हो आई, मी माझे पूर्ण प्रयत्न करेल. हे घर माझ्याशी कसंही वागलं असेल पण मी या घराला कधीही आपलं मानते आई आणि कायम आपलंच मानणार आहे. आणि इकडे अवंतिका रूमचं दार बंद करून जाते. आता ऐश्वर्याची शोधाशोध सुरू होते. तिला काही कपाटाच्या चाव्या सापडत नाहीत. जानकी म्हणते, ह्या अडचणीवर कसं मात करायचं हे मला आता तरी सुचत नाहीये. पण सौमित्र अवंतिका तिथे येतात आणि त्यांना बघून जानकी म्हणते, खरं तर मला तुम्हा सगळ्यांचा खूप राग आलाय. आणि आईला म्हणते, आई तुमचा पण. आई म्हणतात, अगं असं काय बोलते? जानकी म्हणते, हो आई, इतकं सगळं घडलं, मला कोणीच काही सांगितलं नाही. आणि इकडे ऐश्वर्या सगळी रूम शोधून काढते पण तिला चाव्या सापडत नाहीत. स्वतःशीच म्हणते, कुठे चाव्या? माझा सगळा वेळ वाया जातोय. कुठे ठेवल्या असतील म्हातारीने? ह्या इथंच तर असतात. सगळी शोधाशोध केलीये, म्हातारीने कुठल्या गुफेमध्ये चाव्या लपवून ठेवल्यात, सापडतच नाहीत. हे सगळे बाहेर नसते ना तर हातोड्याने कपाटाचं लॉक फोडलं असतं आणि या म्हाताऱ्याने चूक केली असती ना तर याच्या डोक्यात पण एखादा टोला दिला असता. ऐश्वर्या कमान शोधत राहा असं ती स्वतःशीच म्हणत राहते आणि शोधायला सुरुवात करते. जानकी इकडे म्हणते, शेवटी केलं ना आम्हाला परक? सौमित्र म्हणतो, सॉरी वहिनी, खरं ना, आई आणि अवंतिका तुला सांगणार होत्या पण मीच त्यांना सांगू दिलं नाही. मला असं वाटतं ऐश्वर्या सारंग मुद्दामून करतायत जेणेकरून तुझा सगळा फोकस खेळावरचा निघून जावा आणि तुझं सगळं लक्ष घरावर लागेल, म्हणून मी त्यांना सांगू दिलं नाही. ह्याच्याने तू स्पर्धा हरली असतीस आणि मला हे नको होतं. आम्हाला कल्पनाच अवंतिका म्हणते, आम्हाला कल्पनाच नव्हती ग वहिनी अशा प्रकारे काय होईल म्हणून. आणि अशात माणसाकडून पैसे घेऊन ठेवलेत ना, तो कोणाचं ऐकणार पण नाही. इकडे ऐश्वर्याची शोध मोहीम चालूच असते आणि नाना खोकलतात आणि ऐश्वर्याच्या हाताने औषधाची बाटली खाली पडते. तो आवाज बाहेर जातो. नाना ऐश्वर्या बघतात आणि म्हणतात, तू इथे काय करतेस? आणि ऐश्वर्या म्हणते, ए म्हाताऱ्या, बोलता येत नाही तरी बी तोंड उघडतो. जानकी म्हणते, आई इथे नानाची खोली आहे ना, इथून आवाज आला. आई म्हणते, हो पण हे झोपलेत ना ग. अवंतिका म्हणते, तरी मला वाटलं होतं, म्हणजे आत नक्कीच कोणीतरी आहे. आणि ते सगळेजण पळत आत जातात
आणि इकडे सगुणा आणि ओवी खेळत असतात. ओवी म्हणते, आता बघ मीच जिंकणार आहे. सगुणा म्हणते, आता बघतेच ना कशी जिंकते ते. आणि दोघी पाशी फेकतात आणि ओवी ओरडते, ए मी जिंकले. आणि तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि म्हणतो, काय जिंकली का ओवी? ओवी म्हणते, यस. ऋषिकेश म्हणतो, फायनली ओवी जिंकली. सगुणा म्हणते, तुमची श्री आणि सौ स्पर्धा झाल्यापासून आमची ओवी खेळण्यात पटाईत झाली. बघा. ऋषिकेश म्हणतो, चांगलंय चांगलंय, पण आमची सौ कुठे? सगुणा म्हणते, वहिनी त्या मगाशीच बाहेर गेल्यात, म्हणून तर मी आले नाही तर ओवी सोबत थांबायला. ऋषिकेश म्हणतो, बाहेर गेली? ऋषिकेश म्हणतो, कुठे? ओवी म्हणतो, तिने काही सांगितलं नाही, माहित नाही कुठे गेली ती. आणि इकडे सगळेजण पळत नानाच्या रूममध्ये येतात तर समोर ऐश्वर्या दिसते. अवंतिका ऐश्वर्याला विचारते, तू इथे काय करतेयस? सौमित्र नानाकडे जातो. आई म्हणतात, ही काच कशी फुटली? जानकी म्हणते, ऐश्वर्यालाच विचारा ना, तिला माहीत असेल. अवंतिका म्हणते, तू का बरं आलीयस इथे? ऐश्वर्या जानकीला विचारते, तू कशाला आलीयस इथे? तुला कोणी बोलवलं? तर आई म्हणतात, हिला मी बोलवलं इथे. आणि जानकी म्हणते, मला माझ्या आईने खूप हक्काने बोलवले. नाना ऐश्वर्याकडे बोट दाखवून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात. सौमित्र म्हणतो, बार नाना तुझ्याकडे बोट दाखवून काय सांगतायत? खरं खरं सांग आता, का नानाला एक एक शब्द बोलायला लावू मी? ऐश्वर्या म्हणते, बास करा आता, पुन्हा तेच नका विचारू मला. ऐश्वर्या म्हणते, तू आमचं घर वाचवणार आहेस का? मग एक काम कर, तू स्पर्धेमध्ये जिंकलेले 25 लाख रुपये आहेत ना, ते घेऊन ये आणि दे आम्हाला. म्हणजे काय होईल, आमचा पहिला हप्ता फिटला जाईल. प्रेक्षको, आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत की ऋषिकेशला जानकी पैसे मागते. ऋषिकेश म्हणतो, 25 लाख रुपये मी कुठून देणार आहे? जानकी म्हणते, आपण जे स्पर्धेमध्ये जिंकलेले आहेत ते. ऋषिकेश म्हणतो, मग शेतकऱ्यांना आपण काय देणार आहोत? आणि तो संपत काकाचा फोन येतो आणि संपत काका म्हणतो, मी बँकेमध्ये चाललो आहे चेक टाकायला. तर ऋषिकेश म्हणतो, वाट कोणाची बघताय? जा की मग. आणि तेवढ्यामध्ये जानकी त्याच्या कानाचा फोन काढून घेऊन पळून जाते आणि इकडे तिचा ॲक्सिडेंट झालेला दाखवला आहे. बघूया आपण आता उद्याच्या भागामध्ये काय होतं ते.